चला तर मित्रांनो, आज आपण कॅलेंडरचा दुसरा प्रकार पाहतोय की कॅलेंडरवर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. तो दुसरा प्रकार काय होतो माहिती का? टाईप सेकंड मध्ये तुम्हाला टाईप सेकंड म्हटलंय मी. प्रकार दुसरा काय होतं, तुम्हाला एकतर तारीख दिली जाते. समजा 10 जानेवारी असं म्हणू आपण, 10 जानेवारी, आणि इसवी सन पण दिलं जातं 2025. 10 जानेवारी 2025 ला समजा वार कोणता होता? समजा इथं सॅटर्डे म्हटलं आपण, सॅटर्डे लिहिलं होता, सॅटर्डे होता. तर तुम्हाला 27 डिसेंबर 2025 ला कोणता वार असेल? वार कोणता असा प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे. काय करायचंय तर हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. आता बेसिक गोष्टी कोणत्या? तर बघा, इथं विचारलंय का 10 जानेवारी म्हटलंय, म्हणजे तारीख पण दिली 10, महिना पण दिलाय, वर्ष पण दिलंय, आणि त्याचा वार शनिवार सांगितलाय, सॅटर्डे सांगितलाय. आणि खाली जर पाहायला गेला तर 27 तारीख आहे, डिसेंबरचा महिना आहे, आणि 2025. म्हणजे इथं जर पाहायला गेलं तर इसवी सन सेम आहे, पण तारीख आणि महिना हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल माहितीये का? आपल्याला जानेवारी ते डिसेंबर, मग कोणती जानेवारी? 10 जानेवारी ते 27 जानेवारी यांच्या दरम्यान किती दिवस आहेत हे काढावं लागेल. आणि तेवढे दिवस कशाने भागावरती 7 ने, कारण जे दिवस येणार आहेत तेवढ्या दिवसाचा वार किंवा तेवढे दिवस पुढचा वार असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय तर आपल्याला याच्यासाठी बेसिक जी माहिती असणं गरजेचे आहे ती अशी की मित्रांनो, महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये, समजा वर्षामध्ये 12 महिने जे असतात, या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस असतात हे प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. समजा हे जी 12 महिने आहेत, या 12 महिन्यामध्ये आपण जर पाहायला गेलात या 12 महिन्यामध्ये किती, तर समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण 12 महिने आहेत. या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती दिवस असतात? तर जानेवारीमध्ये 31 दिवस असतात मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये एकतर 28 असतात किंवा 29 असतात, मार्च मध्ये 31 दिवस असतात, एप्रिल मध्ये 30 दिवस असतात, मे मध्ये 31 दिवस असतात, जून मध्ये 30 दिवस असतात, जुलै मध्ये 31 दिवस असतात, ऑगस्ट मध्ये 31 दिवस असतात, सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात, ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात, नोव्हेंबर मध्ये 30 दिवस असतात, आणि डिसेंबर मध्ये 31 दिवस असतात. तर आपल्याला प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे माहित असणं गरजेचं आहे. जर हे माहित नसेल किंवा हे लक्षात राहत नसेल तर यासाठी सोपी ट्रिक्स आहे. बघा, आपल्या हाताचं मूठ, ह्या मुठीचा पाठचा भाग, हे जर पाहायला गेलं आपण तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की हा उंचवटा जो आहे तो 31 चा असतो, हा जो खोलगट भाग आहे हा 30 चा असतो. बघा हे कसं आहे, हा उंचवटा, खोलगट भाग, उंचवटा, पुन्हा खोल, पुन्हा उंची, पुन्हा खोल, पुन्हा उंची, पुन्हा इकडे उंची, पुन्हा खोल, पुन्हा उंची, पुन्हा खोल, पुन्हा उंची, पुन्हा खोल, पुन्हा उंची, अशा प्रकारे याची रचना आहे. उंच भाग म्हटलं की 31 दिवसाचा, खोल भाग म्हटलं की 30 दिवसाचा. अपवाद फक्त फेब्रुवारीचा
फेब्रुवारी 28 किंवा 29. हे 28 आणि 29 केव्हा असतं? तर जनरल वर्ष जे असतं, सर्वसामान्य वर्ष जे असतं, जनरल इयर जे आहे, जनरल इयर 28 दिवसाचं असतं. आणि जर लीप वर्ष असेल तर लीप वर्ष काय असतं माहिती का? 29 दिवसाचं. मित्रांनो बघा, आता लीप वर्ष म्हणजे काय? तर लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षात 365 च्या ऐवजी किती दिवस असतात? +1 म्हणजे 366 दिवस असतात. याला आपण लीप वर्ष म्हणतो. आता हे लीप वर्ष कसं येतं? तर बघा, सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात आणि 5 तास 48 मिनिट असतात. सामान्य वर्ष हे 365 दिवस आणि 5 तास 48 मिनिटाचं असतं. हे 5 तास 48 मिनिट जेव्हा आपण काय करू माहितीये का? जेव्हा आपण यांना काय करू माहितीये का? 5 तास 48 मिनिटाला 4 वेळेस करू, त्यावेळेस हे किती येते बघा. हे समजा 50 50 50 आहे असं आपण जर गृहीत धरलं, 100 100 100 200 म्हणजे इथं 2 उरले आणि हे 20 22 तास जवळपास. म्हणजे याचा अर्थ 24 तास. याचा अर्थ काय? 24 तास. म्हणजे 4 वर्षानंतर 5 48 5 48 जनरली 6 जर धरले तर 6 चोक 24 6 चोक 24 म्हणजे 24 तास होतात. किती वर्षात? 4 वर्षात. आणि म्हणून याला काय म्हटलं माहिती का? 365 मध्ये पुन्हा एक जर दिवस मिसळला, 24 तास मिसळले तर 366 दिवस होतात. आणि 366 दिवसाचं वर्ष कोणतं असतं माहिती का? 366 दिवसाचं वर्ष लीप वर्ष असतं. आणि म्हणून मित्रांनो, आपण लीप वर्ष शोधता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? लीप वर्ष शोधता आलं पाहिजे. चला, असं आपण काय पाहतो माहिती का? की आपल्याला कोणत्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे? तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. कोणत्या सर्व? की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. आपला प्रश्न असा होता की समजा आजचा दिवस जो आहे, आजचा दिवस म्हणजे टुडे, आजचा दिवस जो आहे, आजचा दिवस 10 जानेवारी आहे. मित्रांनो, कोणता आहे? 10 जानेवारी आहे 2025. आणि याचा वार सुद्धा सांगितला. याचा वार काय? समजा म्हटलंय मी की सॅटरडे आहे. तर आपल्याला काय सांगितलं माहिती का? की 27 डिसेंबरचा वार काढायचा आहे. 27 डिसेंबर 2025 जे आहे, या दिवशी कोणता वार असेल? या दिवशीचा जो वार आहे तो कोणता असेल? काय करणार? तर काही नाही. पहिली टाईप आपण पाहिली, पहिल्या टाईपची ट्रिक्स वापरायची. फक्त इथं काय करायचं आपल्याला? तर पूर्ण दिवस काढून घ्यायचे. बघा मित्रांनो, इथं 10 जानेवारी आहे. आताच आपण पाहिलं की जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर 31 दिवस असतात. 31 दिवस असतात म्हणजे 10च्या पुढे मोजायचे असतात. 10ला धरायचं नाही. मग 31 मधनं 10 गेले, खाली किती राहिले? 21. म्हणजे जानेवारीचे दिवस किती? जानेवारीचे दिवस 21. फेब्रुवारी बघा, आता पुढला महिना आपला काय करायचा? फेब्रुवारी. कारण आपल्याला जानेवारी ते डिसेंबर पर्यंत दिवस काढून घ्यायचे. फेब्रुवारी महिना कितीचा असतो? आताच पाहिला आपण की 28 आणि 29. कोणत्या वर्षात 29 असतात? लीप वर्षात. लीप वर्ष कसं शोधायचं? तर ज्या इसवी सणाला, कुठलं इसवी सण असू द्या, त्या ज्या इसवी सणाला 4 ने भाग जातो. कितने भाग जातो? 4 ने भाग जातो. असं जी इसवी सण असतं त्याला लीप वर्ष असं म्हणतो आपण. बघा, याला 4 ने भाग जातो का? या 25 ला 4 ने भाग जातो का? बघा, या 2025 ला 4 ने भाग जातो का? 4 पहिला 20, 4 0 0, 4 चोक 16, 4 5 4 सख 24, बाकी 1 उरते म्हणजे पूर्ण भाग जात नाही. म्हणजे लीप वर्ष नाही. जर लीप वर्ष नसेल तर किती दिवस असतात? 28 दिवस असतात. जानेवारीचे 21 मिळाले मित्रांनो. आता फेब्रुवारीचे किती मिळणार आपल्याला? 28 मिळणार. प्लस मार्च कितीचा असतो रे? आपण पाहिले मार्च 31 चा. एप्रिल कितीचा असतो? 30 चा असतो. चला, मे कितीचा असतो? 31 चा. जून कितीचा? 30 चा. जुलै कितीचा? 31 चा. ऑगस्ट कितीचा? 31 चा. नोव्हेंबर कितीचा? 30 चा. सप्टेंबर 30 चा. ऑक्टोबर कितीचा? 31 चा. नोव्हेंबर कितीचा? पुन्हा 30 चा. आणि डिसेंबर कितीचा? 31 चा असतो. पण मित्रांनो इथे लक्ष द्या,
इथं काय म्हटलंय डिसेंबर आहे, पण किती दिवस आहेत डिसेंबरचे? 31 नाही, इथं दिवस किती आहेत माहिती का? 27 आहेत. म्हणून आपल्या इथं काय घ्यावं लागतील? 27 घ्यावं लागतील. म्हणजे हे एवढे दिवस असतील, एवढे दिवस. मग दिवस काढून घ्या. दिवस किती? दिवस बघा, 3 एक 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. 27 म्हणजे 270. आता हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. 5 म्हणजे त्याच्यामध्ये 5 मिसळले, 2 वाले राहिले आपले बघा. आता बघा, हा 21 आणि हा 28 किती झाले? 49. आणि हा 27, हा 27. बेरीज करून घ्या. 9 आणि 7 16, हाताला 1, 6 आणि 7 76. म्हणजे इथं 76. बघा बेरीज काय येते? हे 11, 11 एकाचा हाताला 1, 7 7 14 आणि 1 15, हाताला 1, 351. मित्रांनो, आपल्याला जी बेरीज मिळाली ती मिळाली 351. 351 म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ काय? जर आज 10 जानेवारी 2025 असेल आणि आजचा वार जर सॅटरडे असेल म्हणजे शनिवार असेल, तर 351व्या दिवशी कोणता वार येईल असा त्याचा अर्थ झाला. आपण काय करत होतो अशा वेळेस? ज्यावेळेस आपल्याला सांगितलं गेलं की एखादा वार आहे इकडे आणि हा वाराच्या नंतर, या वाराच्या नंतर समजा काही दिवस येत असतील, तर ते समजा 100 दिवस येईल, तर आपण काय करतो माहिती का? 100 ला 7 भाग होतो, 100 ला 7 भाग होतो. आता पण काय करायचं आपल्याला? 351 ला भाग द्यायचा आहे. बघा 351 ला भागा, 7 1 7, 7 5 35, भाग बसला 5चा. उरला किती रे? उरला 1 उरला. 1 उरला म्हणजे रिमाइंडर आलं. रिमाइंडर 1 म्हणजेच आपल्याला काय करायचं माहिती का? जर वार सॅटरडे असेल तर किती दिवसानं पुढे? रिमाइंडर किती आहे? 1 दिवसानं पुढे. 1 दिवसानं पुढे म्हणजे सॅटरडे असेल तर पुढे काय येईल माहिती का? तर 27 डिसेंबर 2025 ला येणारा जो वार आहे तो वार कोणता असणार आहे? संडे असणार आहे. बघा मित्रांनो, ही करण्यासाठी आपल्याला कितीतरी वेळ लागला. आणि एवढ्या वेळामध्ये जर आपण काय करत बसलो माहिती का? असं जर करत बसलो तर आपल्याला काहीच क्वेश्चन सोडावे लागतील, अशाने आपला रिझल्ट येणार नाही. यासाठी तुम्हाला काय करायचंय? ट्रिक्स यूज करायचे. आता यासाठी ट्रिक्स कशी यूज करणार? तर यासाठी बघा मित्रांनो, आपल्याला जे ट्रिक्स यूज करायचे ती लक्षात ठेवा. काय करणार आपण? तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार? तर आपल्याला माहिती आहे दिलेली तारीख काय आहे मित्रांनो? दिलेली तारीख ही 10 जानेवारी आहे. 10 जानेवारी 2025 आहे. चला, काढायची किती तारखेची? आपल्याला काढायची किती तारखेची? 27 ची काढायची आहे. किती काढायची? 27 डिसेंबर म्हटलंय. आता बघा, आपण भाग दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं, समजा जर जानेवारीमध्ये किती दिवस आहेत? जानेवारीमध्ये दिवस किती राहिले? 21 दिवस आहेत. 7 लगेच भागून घ्या ना. 7 3 21 भाग 3 7, 7 3 21 उरले 0, बाकी काढायचे आपल्याला 0. नंतर फेब्रुवारीमध्ये किती आहेत? 28 दिवस आहेत. 28 म्हणजे 7 चौक 28, बाकी 0. बघा पुढे आणखी मार्चमध्ये किती आहेत? मार्चमध्ये 31 दिवस आहेत. मार्चमध्ये 31 दिवस म्हणजे 7 चौक 28 उरले 3. एप्रिलमध्ये 30 दिवस आहेत. 7 चौक 28 उरले 2. म्हणजे ज्या वेळेस आपण 31 ला भागतो त्यावेळेस 3 उरतात, ज्यावेळेस 30 ला भागतो त्यावेळेस 2 उरतात. बघा, ही जानेवारी, ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे मध्ये 31 दिवस असतात म्हणजे 3 बाकी. जून मध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात म्हणजे 2 बाकी. जुलैमध्ये 31 दिवस असतात म्हणून 3 बाकी. ऑगस्ट मध्ये 3 दिवस असतात, 31 दिवस असतात म्हणून 3 बाकी. सप्टेंबर मध्ये 30 दिवस असतात म्हणून 2 बाकी. ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात म्हणून 3 बाकी. नोव्हेंबर मध्ये किती दिवस? 30 दिवस असतात म्हणून 2 बाकी. आणि इथंच सांगितलंय, इथं 27 तारीख आहे डिसेंबरची. 27 तारीख म्हणजे बघा 7 बघून घ्या. 7 चौक 28, 28 आणि किती? 27. 28 आणि किती? 27 तर बसत नाही. 7 चौक 28 जास्त होतं, 27 दिवस आहे. मग काय म्हणजे का? 7 त्रिक 21, 21 आणि किती? 28, 27 आणि 6, 21 आणि 6 27. मित्रांनो का ही गोष्ट आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं? इथंच काय करायचं? आपल्याला काटाकाटी करायची आहे. जिथं 7 तास भागायचे ना आपल्याला, जिथं 7 तिथं कट कॅन्सल करा. बघा 3 + 2 5 + 2 7 कॅन्सल झालं. पुन्हा एकदा बघा, हे 2 + 2 4 + 3 7 कॅन्सल झालं. बघा इथं किती राहिले माहिती का? 6.
हे 6 म्हणजे मित्रांनो, आणि इथं 9, सॉरी इथं 9 म्हणजे किती झाली माहितीये का?